रामातीरानो जय देव जय देव जय देव प्रताप स्वामी अमृता आरती वारिता रे चिंता जय देव सभा के गंगारी तो एक भाग्य सिंह गए माता
बोला. तुम्ही जाऊन आला 10 दिवसाचा प्रवास झाला. अतिशय सुंदर आणि अप्रतिम नियोजन या पिंपरी पेंढरा गावाचं झालं आणि या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की यावेळेस जवळजवळ 81 गाड्या यांनी सहभाग घेतला जेजुरी प्रस्थानामध्ये. व्यवस्थित पैदरी बैलगाड्या आल्या. व्यवस्थित जेवण खावण नाश्ता पाणी सगळी स्वच्छ व्यवस्था यांनी केलेली. आनंद वाटला. चांगले यावेळेस या माध्यमातून माझं सगळ्यांना आव्हान असेल का अधिकाधिक गाड्यांनी यामध्ये यात्रेमध्ये सहभाग घ्यावा आणि इथून पुढे अशीच यात्रा मोठी व्हावी हीच सदिच्छा. आज आपल्या गावामध्ये यात्रा आहे, काय सांगू शकता? आपल्या गावातली यात्रा म्हणजे माघ पौर्णिमेला खंडोबाची जेजुरीची यात्रा असते. जेजुरीला आपल्या गावातल्या सर्व बैलगाड्या, कुणाच्या मोटरसायकल, कोण पायवारीनी, बरेच 400 ते 450 पोरं पायवारीनी जातात. मग तिकडून ते खंडोबाची यात्रा झाल्याच्या नंतर मध्यंतरी येतात आणि गाड्या आज म्हणजे आपल्या पायवारी गेलेल्या बैलगाड्या त्या आज येतात. आज आल्याच्या नंतर गाजरपटामध्ये त्या तिथं मुक्कामी थांबतात. तिथं जेवण वगैरे होतं आणि आज मोठ्या उत्साहाने म्हणजे एकदम लहान मुलापासून तर मोठ्या माणसांपर्यंत एवढा आनंदात आणि उत्साहात गाड्या गावात मिरवणूक येते. गावात आल्याच्या नंतर सर्व महिला वर्ग सुद्धा भरपूर फुगड्या खेळतात, नाचतात. त्यांना पण खूप आनंद वाटतो. अजून तर आताशी काठीचीच मिरवणूक चाललेली. पुढे अजून गेल्याच्या नंतर खंडोबापाशी मिरवणूक जाणार बैलगाड्या आणि गाण्यांची नंतर मंदिरापाशी जागरण पण होणार. आता कीर्तन चालू आहे. कीर्तन संपल्याच्या नंतर मंदिरापाशी जागरण पण होणार. असा कार्यक्रम पिंपरी पेंढऱ्याचा कार्यक्रम हा खूप छान वाटतो आम्हाला. तर एकदम दरवर्षी म्हणजे हाऊस वाटते. असं वाटतं की कधी एकदम जेजुरीची यात्रा येईल आणि कधी पालखीचा कार्यक्रम होईल म्हणून असं उत्साहात एकदम मजेत. महिलांना जेंट्स लोकांना याच्यात जास्त आहे ना, तरुण पोरांना पण जास्त उत्सुक आहे. तरुण पोरं काठी नाचवण्याच्या बाबतीत किंवा बैलगाड्या बरोबर पायवारीत जायला म्हणजे खूप आनंदात आणि उत्साहात कार्यक्रम होतो. सदानंदाचा जय मल्हार. आज श्री कुलस्वामी खंडेराय काठी पालखी सोहळा पिंपरी पेंढरा या गावामध्ये जी यात्रा खंडेरायची भरलेली याला 150 वर्षाची परंपरा आहे. आपल्या गावामध्ये 150 वर्ष झाली यात्रेचा कार्यक्रम होतो. त्यामध्ये सकाळी आपण सर्वप्रथम अभिषेक करतो खंडेरायाचा. त्यानंतर आपण मांडव डाळे करतो. मांडव डाळे झाल्याच्या नंतर आपण कलगीतुराचा कार्यक्रम असतो. कलगीतुराचा कार्यक्रम त्यानंतर आपण यावर्षी बाबा महाराज खामकर यांचे कीर्तन आयोजित केलेलं आहे. त्यानंतर तळीभंडार होतो. तळीभंडार झाल्याच्या नंतर आपण महाप्रसादाचं नियोजन करतोय. जवळपास 2,500 ते 3,000 लोक दरवर्षी अन्नप्रसाद घेतात. त्यानंतर आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी सर्व पिंपरीकरांना हे आव्हान आहे की सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. येताना साधारण आपल्या बरोबर 100 ते 150 माणसं शिल्लक होते. जेजुरीचा परतीचा प्रवास खूप आनंदाचा सुखकर झाला. चंदनाच्या घाटातली जी मजा असते तिथं आपलं सर्वांचं जे एकत्रितपण असतं ते खूप आनंदाचा सोहळा असतो. संध्याकाळी आपलं जेवण असतं. जेवण झाल्यानंतर लोक परतीच्या प्रवासाला निघतात. पुढे आल्यानंतर लोकांची पाया पडण्याची जी गर्दी असते सर्व लोक त्या देवस्थानाचा आपला आनंद घेतात. त्याचबरोबर संध्याकाळी आपण मुक्काम राहतो. दुपारी आपण वाडे बोलायचे येतो. तिथे पण जेवणाची सुद्धा भरपूर लोकांना खूप सेवा केलेली असते. त्याच्यानंतर पुढे आपण करंदीमध्ये येतो हनुमान मठात. तिथे पण संध्याकाळचं जेवण असतं. त्याच्यानंतर आपण लोणीमध्ये येतो. तिथे चहा नाश्ता असतो.
सर्वांचा आनंद येताना एवढा दुगुणलेला असतो की आपलं देवदर्शन छान झालेलं असतं. तेव्हा लोकांचा उत्साह अजून जसं जसं गाव जवळ येत चालतं तसं ते लोकांचा आनंद दुगणत होत चालतो. त्याच्या लोकांचा आनंद बघताना खूप जुन्या लोकांना जुन्या कापकर मंडळाला खूप आनंद होतो. त्याच्यानंतर आपण यावर 2 वर्षापासून आपली देवी खंडोबा असतो आपला तिथे देवदर्शन होतं. संध्याकाळी ते जेवण होतं. संध्याकाळी वळणच्या आईमध्ये दुपारी वळणच्या आईला जेवण असतं. नंतर ते गांधी कलेक्शन तिथे नाश्ता असतो. नंतर डेऱ्यांचं ते जेवण असतं आणि संध्याकाळी आपली पाठी गणपती आगमन झालं तर पूर्ण गाव सगळ्या लोकांचं स्वागत करतो. तो आनंद एवढा द्विगुणित होऊन जातो की आपण आपल्या गावापाशी आलेलो असतो. त्यानंतर सकाळी आपल्या सगळे देवभवनचा कार्यक्रम होतो. बैलगाड्यावाल्यांना विसाव होतो. नंतर दुपारनंतर काठी मिरवणूक होते आणि संध्याकाळी परतीच्या प्रवासानंतर गावात ही खूप मजा असते. गावात पूर्ण सोन्याचा जेजुरी सारखा तिथे सोन्याचा भंडारा उजाळला जातो. तिथे गावात आनंदाचा सोहळा हा कुठेही बघायला मिळणार नाही. असा पिंपरी पेंढारमध्ये तुम्हाला आनंदाचा सोहळा पाहायला मिळेल. जय मल्हार, शिव मल्हार, सदानंदाचा आणि ते बाळगून असं ठेवलेलं होतं. हाती महाला पण जाऊ पाहिजे त्याला ऐकत येत होतं. माझी मेंढर पाहिजे का याला काही कळलं नाही. तेवढं नाही कळल्यानंतर बरं गेलं मेंढर पाहिजे का याला वाटतं याचं मला कळत नाही, मला सांगता येत नाही. तो म्हणला इकडं उत्तरच्या बाजूने गेली कळलं नाही. हा मला बरोबर तिकडे गेली असत गेला आणि नियम काही पुढे गेल्यानंतर 2 किलोमीटर त्याला मेंढर सापडलं. त्याला वाटलं कलगीवाले आहेत मारुती भुजबळसह आनंदा घोरपडे आहे आणि सूर्यवाले आहेत भरत थोरात चांडोली. Yes,
जनजीवनाचा उद्धार करण्यासाठी मग किती खायचं काय खायचं नाही संतांनी याच्यावर सुद्धा मार्गदर्शन केलं. युक्त आहार विहार नसावे भासल निद्रा पाहू भाषण आणि मग तो योग्य आसन आणि ज्या पद्धतीनं कुंडली जागृत करायची. वाईट वाटतं मला काय सांगतो. नारायणगावच्या बालीमध्ये सुपाऱ्या ठरायच्या, आता आमच्या सुपाऱ्या झाल्या 65,000. आणि आपण काय घ्यायचा सोरेम्हा मृत्तिके समाज आम्ही तिकडे गेले करण्याकरता आमच्या प्रतिकाने पण तुमच्या लक्षात येऊन गरजेचं आहे. आता आम्ही त्याचं ठरवलं सत्य बंद पडले. कशामुळे वर्गणी देते म्हणून नाहीये, आमची झोप वाढली. भाग खाई धर्म विचारतो हरिगुणी कीर्ती हरिभक्ताची माता ईदवर पोट भरती चांगळते. मग काय कारण सुपाऱ्या ठरवायची गरज आम्हाला. ह्या म्हणून तुमच्यापासून लांबून ठेवतो. आता मला काही लोक म्हणले माळकरी आणि लबाड असतात का म्हणलं, माळकरी लबाड नसतात, लबाडांनी माळा घातल्या की आमच्यात आहेत. त्याच्यामुळे सगळं बदनाम व्हायला लागलं. आमच्या सुपाऱ्या झाल्या आणि अलीकडं अपात्र लोकांनी अध्यात्मामध्ये प्रवेश केला. इतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात इतर ठिकाणी पोहोचवायचं काम करणारे आपल्या पिंपरी चिंचवड गावचे संतोष गुरगुडे यांचाही सन्मान होतोय. श्री बलदेव द्वारे इतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात इतर ठिकाणी पोहोचवायचं काम करणारे आपल्या पिंपरी चिंचवड गावचे संतोष गुरगुडे यांचाही सन्मान होतोय. श्री बलदेव सन्माननीय विमलेश गांधी
असे देवाचे जागरण होत. प्रकारचे कार्यक्रम आपण सकाळपासून पाहतोय, त्यात आनंद घेत आहे. सकाळी मांडवडाळ्याचा कार्यक्रम झाला, पुन्हा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम झाला, जागरण कीर्तन असे विविध प्रकारचे कार्यक्रम दिवसभरात संपूर्ण होतात. 9 दिवसापूर्वी आपल्या गावातून आपल्या काठी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने जेजुरी या ठिकाणी जवळजवळ 40-50 बैलगाड्या जुनी पारंपरिक प्रथा जपत आपल्या पिंपरीकरांनी 150 वर्षाची ही पारंपरिक प्रथा जपत बैलगाड्या जवळजवळ 9 दिवसातून आनंद घेतला. आणि जेजुरी या ठिकाणी आपल्या काठी पालखीचा खरं तर महाराष्ट्राचं हे कुलदैवत आहे, परंतु आपलं हे छोटंसं पिंपरी पेंढार गाव, या पिंपरी पेंढार गावाला काठीचा जेजुरी या ठिकाणी दुसरा मान असतो. त्यामुळं खरं तर आपल्या ह्या पिंपरीकरांना एक आनंदाचं वैभवाचं हे आपल्या दुसरा काठीचा मान मिळणं एवढं महाराष्ट्राचं कुलदैवत त्या ठिकाणी काठी पालखीला दुसरा मान मिळतोय, यात फार मोठा अभिमान आहे. आणि ही पारंपरिक प्रथा जवळजवळ 150 वर्षापासून जपत आलेले आपले हे ग्रामस्थ यापुढेही नवीन पिढीनं यांचा आदर्श घेऊन ही प्रथा अशीच चालू ठेवावी. आणि आज आपल्याला हे आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम छायाताई खिल्लारी, दीपक बारामतीकर यांचा आपल्याला पाहायचा आहे, त्याचाही आनंद घ्यावा. आणि आम्हाला या कार्यक्रमानिमित्त बोलावलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी कार्यकर्त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊन थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.